नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेले 15 दिवस आपण मराठीचं सेतू अभ्यासाचं पुस्तक जे आहे त्याचा अभ्यास करतोय आणि तो अभ्यास करत असताना तुमचं सहकार्य खूप चांगलं लाभतंय आणि त्यामुळेच त्याच्यातून प्रेरणा घेत आपण आज वळणार आहोत 16वा आणि 17वा दिवस. पण बाळांनो, हा अभ्यास करत असताना थोडंसं माझं मला आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आता अभ्यास करायचा आहे आणि येत असतं आपल्याला आणि ते तुम्ही करणार आहात याच अपेक्षेत आपण वळतोय 16व्या दिवसाकडे आणि 17व्या दिवसाकडं. क्षेत्र जे आहे आजचं ते आहे श्रवण, वाचन, लेखन. बघा की आपल्याला जरा ऐकायची देखील सवय लागली पाहिजे, वाचायची सवय लागली पाहिजेत आणि ज्यावेळी आपण ऐकतो, लक्षपूर्वक ऐकतो आणि वाचतो देखील लक्षपूर्वक, त्यावेळी आपल्याला लेखन करायला काहीही अडचण येत नाही. पण बरेचदा आज आपण पाहतो की आपण दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही, लगेचच आपण आपलं मत व्यक्त करत असतो आणि वाचन तर दुरापास्त झालेलं आहे. मग जर श्रवण आणि वाचन या क्षेत्रापासून आपण लांब गेलो असू तर लेखन काय येणार आपल्याला? तर बाळांनो, हेच वय लेखनाचं आहे, हेच वय वाचनाचं आहे आणि हेच वय ऐकण्याचं आहे. पण हे ऐकत असताना फक्त तुम्ही आम्ही मारलेल्या गप्पाच ऐकायच्यात असं नाहीये. तर या श्रवण या क्षेत्रामधून आपल्याला बाळांनो साहित्य हे आपल्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून खूप मोठं दालन आपल्यासमोर उघडं झालेलं आहे. आपल्याला वेगवेगळ्या रीड टू मी या ॲपमधून सुद्धा छान छान गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. ऑडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. म्हणजे मराठी साहित्यामधले असलेलं जे साहित्य आहे ते साहित्य तुमच्यासमोर आज वाचून उभं राहिलेलं आहे आणि तुम्ही जेवढं घ्याल तेवढं तुम्ही प्रगल्भ होणार आहात बाळांनो. आणि याचसाठी आपण या साहित्याचा आस्वाद श्रवणाच्या या क्षेत्रामधून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे स्टोरीज टेल या ॲपमध्ये देखील आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी ह्या ऐकायला मिळत आहेत. आणि एवढंच नव्हे तर या गोष्टीच फक्त आपल्याला ऐकायला मिळत आहेत असं नाही, तर विविध प्रकारची विविध लेखकांची पुस्तकं, जी कथा असतील, कादंबऱ्या असतील किंवा काव्यवाचन असेल, अशा विविध प्रकारचं मराठी साहित्यातील वाङ्मय हे आपल्याला आज आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये आपल्याला सहज बसल्या बसल्या ऐकायला मिळणार आहे. रोजचाच आपण हातामध्ये असलेला G5 बघण्यापेक्षा अशा या लेखकांचे जर आपण अनुभव कथेच्या माध्यमातून, साहित्याच्या कादंबरीच्या माध्यमातून, व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून, काही वेळा प्रवास वर्णनातून जर तुम्ही ऐकाल ना तर साहजिकच तुम्ही बहुश्रुत व्हाल आणि बहुश्रुत झालात तर वाचन याची गोडी लागायला वेळच लागणार नाही. आज बरीचशी पुस्तकं ही आपल्यासमोर PDF माध्यमातून उपलब्ध झालेली आहेत. बुकगंगा, बुकगंगा या साईटवर तुम्हाला भरपूर साहित्य वाचायला मिळणार आहे. तर आपल्या मनाला मात्र हे थोडंसं काम अवघड वाटतं, परंतु जर गोडी लागली ना तर याच्याशिवाय आपल्याला जगणंच असह्य होऊन जातं आणि जगणं असह्य होणं म्हणजेच जीवनाच्या खऱ्या अर्थानं या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे असा स्वर्गानंद आपल्याला या वाचनातून आणि श्रवणातून मिळत असतो बाळांनो. आणि ज्याला श्रवण आलं ना, करता आलं ना आणि जर वाचन आवडलं ना, तो ब्रह्मानंद त्याची टाळी लागते आणि साहजिकच लेखन, ज्याला आपण लेखन करतो, साहित्यिक जो साहित्य लिहितो, कवी जे कविता करतो, विडंबनकार जो विडंबन काव्य करतो, तर हे सगळं म्हणजे बाळानं तुमच्यामध्ये दडलेलं हे सगळं साहित्य आहे. तर तुम्ही देखील उद्याचे भावी साहित्यिक होणार आहात आणि याच दृष्टिकोनातून हा सुंदर असा रसास्वाद आपण या साहित्य प्रकारांमधून घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे कौशल्य जे आहे ते कोणतं विकसित करायचंय बघा, की आता ज्याप्रमाणे सांगितलं की साहित्य प्रकारांच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकता येणे. आता मी सांगितलं की तुम्ही ह्या ऑडिओ क्लिप ऐकणार आहात, ह्या ध्वनिफिती ऐकणार आहात, पण त्या ऐकत असताना समजपूर्वक ऐकता येणं गरजेचं आहे. म्हणजे त्या नुसतं आपलं ऐकायला सांगितले म्हणून ऐकायचं नाही बाळांनो, त्यात नेमकं काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये दडलेला गर्भितार्थ काय आहे, त्यामधल्या भावना काय आहेत, काय अनुभव आहेत, हे सगळं आपल्याला या ध्वनिफितीतून ऐकता आलं पाहिजे. आणि येतं हळूहळू गोडी लागली ना की खरंच आपण एक तन्मय होऊन या ध्वनिफितीमध्ये, या साहित्य प्रकारामध्ये आपण अडकून जातो आणि एक सुंदर असा अनुभव आपल्या जीवनाला समाधान देऊन जातो.
म्हणून बाळांनो, या ध्वनिफिती ज्या आहेत, ज्या मी आता तुम्हाला 2-3 ॲप सांगितले, त्या 2-3 ॲपमधील गोष्टी तुम्ही ऐकणार आहात, त्यावेळी नक्कीच आठवण ठेवा माझी आणि समजपूर्वक वाचन करत राहा. आणि तुम्हाला नक्कीच काही अडचण आल्यास फोन करत राहा आणि नक्कीच चांगला अनुभव आला तेही सांगायला विसरू नका. असेच आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे. ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळीच आपल्याला असे विचार व्यक्त करता येतात आणि ते करण्याचा प्रयत्न बाळांनो करायचा आहे. त्याचप्रमाणे साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणं, जे मी इथं सांगितलं पूर्ण तेच इथं आपल्याला ज्यावेळी आपण या गोष्टी क्षेत्र ही जी आहेत आपली विकसित होतील, त्याच वेळी आपल्याला ही कौशल्य संपादित होणार आहेत. म्हणजेच याचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे आणि साहित्याच्या आशयावरील काढलेल्या टिपणांच्या मुद्द्यांचा विस्तार करता येणं. बघा की ज्यावेळी ही 3 क्षेत्र आपली परिपूर्ण होतील, त्याच वेळी आपल्याला ही कौशल्य संपादित पूर्णतः करता येतील. अत्यंत महत्वाचा मुद्दा इथं सांगितलेला आहे की आशयावरील काढलेल्या टिपणांच्या मुद्द्यांचा विस्तार करता येणे. ज्यावेळी आपण एखादं पुस्तक वाचतो, ऐकतो, त्यावेळी आपल्याला त्याच्यामधला आस्वाद, त्या साहित्याचा जो आस्वाद आहे किंवा त्यामध्ये जो आशय आहे, तो आशय आपल्याला समजतो आणि तो समजल्यानंतर ते आपण महत्वाचं टिपण त्याच्यावर करू शकतो. आणि हे टिपण करत असताना आपण काही मुद्दे काढत असतो आणि हे मुद्दे काढल्यानंतर नुसते मुद्देच नाहीत, तर या मुद्द्यांच्या सहाय्यानं तुम्हाला विस्तार करता येणं आणि तो करता येतो, हा खऱ्या अर्थानं साहित्याचा घेतलेला आस्वाद ठरतो. आणि ही छोटी छोटी पायरी चढत चढत आपण पुढे जायचं आहे. आणि अशी पायरी जर तुम्ही एक एक चढत जाल तर बाळांनो, खूप असं जीवनातला मराठीचा जो गोडवा आहे ना, आयुष्यामध्ये जो परत मिळणार नाही, तो गोडवा तुम्हाला याच जीवनामध्ये आत्ताच ह्याच वयात संपादित करायचा आहे, तो मिळवायचा आहे. आणि तुम्ही नक्कीच मिळवणार यात शंकाच नाही. आणि खरंच तुम्ही उद्याचे भावी लेखक, कवी, विडंबनकार होणार आहात आणि त्याचा अभिमान कुठेतरी तुम्ही छान छान कविता लिहायला आत्ताच सुरुवात करा. आणि त्या कविता म्हणा, गोष्टी म्हणा, तुम्हाला मागच्याच मी अभ्यासक्रमामध्ये गोष्टी कशा लिहायच्या त्या सांगितलेल्या आहेत. छान छान अशा वेगळ्या गोष्टींचं पुस्तक एक छोटंसं तयार करा आणि नक्कीच ते पुस्तक मला देखील पाठवा आणि ते पाठवत असताना नक्कीच आपण ते प्रकाशित करण्याचा देखील प्रयत्न करू. कारण छोटा लेखक हाच उद्याचा भावी मोठा लेखक होऊ शकतो. अशी मोठी तुमच्यामध्ये दडलेली शक्ती आहे. ती शक्ती तुम्ही नक्कीच आस्वादा आणि बाहेर काढा. यातच आपल्याला फार मोठं समाधान खऱ्या अर्थाने मिळवायचंय. फक्त मार्क मिळवणे हाच यामागचा हेतू नाही, तर आपण अभ्यासातून खऱ्या अर्थाने जीवन जगत साहित्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक सुंदर अशी कविता दिलेली आहे आणि त्या कवितेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो कवितेचा अभ्यास करत करत आपण यामध्ये एक महत्वाची सुंदर अशी कविता जी दिलेली आहे, ती सुंदर कविता पाहणार आहोत. की जे बघा की खालील कवितेच्या मदतीने किंवा तुम्हाला शक्य असेल ती कविता घेऊन शिक्षकांनी पहिल्या भागात झालेल्या घटकावर आधारित विद्यार्थ्यांशी चर्चा करावी किंवा गटात चर्चा करण्यास सांगावी. गद्य व पद्याच्या साम्य भेदाबाबत विद्यार्थ्यांना काय आकलन झाले आहे ते जाणून घ्यावे. फरक सांगू शकतात का हे जाणून घ्यावे. आता आपण आहोत ऑनलाईन आणि ऑनलाईन असल्यामुळे तेही यूट्यूबवर आहोत, त्यामुळे तुमच्याशी मला चर्चा करता येत नाही. परंतु नक्कीच तुम्हाला जर माझा फोन नंबर आहे, काही चर्चा नक्की करावी वाटेल, कराल तर मलाही त्यात आनंद मिळेल. तर आपण चर्चा काय करणार आहोत, तर याच्यामध्ये बघा की गद्य आणि पद्य यामध्ये साम्य पण असतं आणि भेद पण असतो. भेद म्हणजे वेगळं पण, तर त्याचं आकलन होणं गरजेचं आहे. म्हणजे काय की काही वेळा आपण जी कविता पाहतो, ती कविता पाहत असताना, पद्य पाहत असताना की ते आपण कधी कधी जसं आपण बघतो मुक्तछंद वगैरे कविता असतात, तर त्या मुक्तछंदात्मक कवितामध्ये आपल्याला एक जणू काही गद्याचाच अनुभव येत असतो, काही वेळा पद्याचा देखील त्याच्यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसतो. तर तो सामभेद आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. आता ही कविता मी ज्यावेळी तुमच्यासमोर आता दाखवत आहे, तर त्यावेळी ती कविता सुरुवातीला मी वाचताना किंवा शिकवत असताना कशी वाचेन, त्याचं वाचन कसं करेन आणि समजावून कसं सांगेन ते आता आपण पाहूयात. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ धुळेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्यास्त वाटतो, सांज हा तो उघडे. तरु शिखरावर उंच घरावर, पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती, अनंत संध्या राग पहा. सर्व नभावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे, कल्पसुमांची माळच ती. उतरून येती अवनीवरती, ग्रहगोलचकी एकमते. फडफड करुणी भिजले आपुले, पंख पाखरे सावरती. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळासह बागडती. खिलारे ही चरती राणी, गोपही गाणी गात फिरे. मंजुळ पावा गायतयाचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला. पारिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊनी हाती, पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. बघा की हे जे आता मी वाचन केलं त्याला प्रकट वाचन असं म्हणतात. काय केलं मी? प्रकट वाचन. आता हे प्रकट वाचन केल्यानंतर तुम्ही हीच कविता मनामध्ये लक्षपूर्वक फक्त डोळ्यांनी वाचायची आणि डोळ्यांनी वाचत वाचत तुम्ही वरती सांगितलं त्याप्रमाणे समजपूर्वक त्याचं वाचन करायचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी जवळजवळ निम्मार्थ तुम्हाला समजणार आहे. थोडासा प्रयत्न करा, 1-2 सेकंद वाचून बघा की तुम्हाला ते जमतंय का. नक्कीच तुम्हाला ते जमणार आहे. यामध्ये काय सांगितलेले आहे याचा थोडासा मनामध्ये विचार करा. चुकलं चुकू देत. बघा थोडंसं तुम्ही वाचलं असेल आणि मौन वाचन समजपूर्वक केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी कविता आहे या कवितेमध्ये श्रावण महिन्यामध्ये जो निसर्ग फुललेला असतो त्या निसर्गाचं सुंदर असं वर्णन कवीने केलेलं पाहायला मिळते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण महिन्यामध्ये पाऊस हा थोडा म्हणजे जिथं ऊन पावसाचा खेळ हा सुरू असतो. क्षणात ऊन पडतं तर क्षणामध्ये पाऊस येत असतो आणि या पावसामुळं सगळीकडे हिरवगार निसर्ग आपल्याला एक सुंदर असं निसर्ग सौंदर्य आपलं जणू काही आपल्या समोर त्यांनी उघडं केलेलं असतं आणि त्या निसर्गाचा आस्वाद आपल्याला घ्यायचा असतो. आणि या निसर्गामध्ये फक्त हिरवीगार झाडच आपल्याला पाहायला मिळतात असं नाही, तर ती जेव्हा हिरवागार निसर्ग आपल्याला जेव्हा दिसतो तर त्याच्यामध्ये कवीला वेगवेगळ्या उपमा सुचतात, वेगवेगळी रूपकं सुचतात आणि तीच रूपकं त्याच उपमात कवीने या प्रत्येक निसर्गामध्ये असलेल्या घटकाला दिलेला आपल्याला पाहायला मिळतात. जशा की वरती बघता इंद्रधनुचा गोफदेरी विणला असे. इंद्रधनुष्य पडतं की नाही, मग जणू काही तो गोफ आहे
मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कोणी असे. जणू काही त्या आकाशामध्ये कोणीतरी एक सुंदर असं तोरण बांधलेलं आहे, मंगल शुभ चांगल्या गोष्टीचं. सगळीकडे सुंदर असं फ्रेश वातावरण निर्माण झालेलं आहे आणि करण्याची काहीतरी छान काही करण्याची जणू काही एक माणसामध्ये एक काय म्हणतात त्याला की सुंदर अशी भरारी आलेली आहे आणि माणूस ते करण्यासाठी धडपडत आहे असं आपल्याला भास होतो आहे. जणू काही तोरण असं मांगल्याचं बांधलेलं या नवमंडपामध्ये आपल्याला दिसत आहे. असं हे सुंदर वर्णन या श्रावण महिन्यातलं आणि प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम काय काय झालेला आहे, कसा झालेला आहे हे या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. जणू काही पारिजातक सुद्धा या दिवसामध्ये किती सुंदर बघा पहरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मंजूळ पावा जिथं गाई गुरं वासरं हिरवेगार असं तृण उगवलेलं असतं आणि असा हा सुंदर चारा खाण्यासाठी गाई म्हशी सगळे जण तिथं जात असतात आणि सुंदर असा मंजूळ पावा कोणीतरी वाजवत असतं, एखादा गवळी आणि जणू काही कृष्णाचं रूपच इथं पाहायला मिळतं. असं सुंदर परिसरामध्ये या श्रावण महिन्यातल्या निसर्गाचा आस्वाद गुरं वासरं जशी घेतात तशी माणसं सुद्धा आपण घेत असतो आणि फुलपाखरं वेली जणू काही ह्या ठिकाणी असलेलं ज्या काही अगदी पशु पक्षी देखील बघा की बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळच ती उतरून येती अवनी वरती ग्रह गोलच की एकमते. जणू काही ही बगळ्यांची माळ ही जणू काही आकाशामध्ये जेव्हा एका पाठोपाठ फिरत असते आणि नंतर आपल्या पृथ्वीवर येते की जणू काही ग्रहगोलच आहे असा आपल्याला त्याचा भास होत असतो आणि फडफड करून भिजले पंख आपले पाखरे सावरती. पडणाऱ्या सुंदर छोड्या ऊन पावसाच्या खेळामध्ये ही फुलपाखरं जी आहेत पक्षी जे आहेत ते सुद्धा आनंद घेत आहेत आणि हरणी देखील ज्या आहेत त्या कुरणावरती आपल्या बाळासह छानपैकी बागडताना पाहायला आपल्याला मिळत आहेत. असं सुंदर असं वर्णन या श्रावण महिन्यामध्ये निसर्गामध्ये जो बदल होतोय त्याच निसर्गामध्ये भरभरून जो काही सुंदर असा खजिना जणू काही स्वर्गच इथं पाहायला मिळतोय असं सुंदर कविकल्पना या ठिकाणी कवीनं केलेली आपल्याला अभ्यासायला मिळत आहे. आणि मग याच कवितेच्या नंतर मग आपल्याला काही कृती या आपल्याला सोडवायच्या आहेत. वेळाअभावी थोडक्यातच चर्चा मी तुमच्याशी केलेली आहे. अशाच प्रकारची जे वर जशी कविता आपण पाहिली तशाच प्रकारची अजून एक कविता इथं आपल्याला दिलेली आहे. ती देखील कविता मी तुमच्यासमोर वाचून दाखवते आणि मग त्याच्या खाली असलेल्या कृती ज्या इथं दिलेल्या आहेत त्या कृती मात्र आपल्याला सोडवता आल्या पाहिजेत. 5 कृती आहेत, नक्कीच तुम्हाला त्या सोडवता येतील आणि तुम्ही त्या सोडवाल यात शंका नसेल असं माझी एक अपेक्षा असेल. नाही तर मग मी जे काही सांगते ते काही समजत नाही असाच अर्थ मला होईल. तर बाळांनो असं समाधान न देता मला समाधान द्याल याच अपेक्षेत बघूयात ही कविता काय सांगितली आहे, काय म्हणतायत ते. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा. येते की नाही लक्षात बघा किती छान वर्णन केलेलं आहे. हिरवी नाजूक रेशीम पाटी दोन बाजूला सळसळती नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अन गोजिरवाणी. बघा गोजिरवाणी काय आहे तळी लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. बघा कशाचं गीत आहे, अंगाईच. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे तुझ्या संगती सदा रहावे विसरुनी शाळा घर सारे तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळानकी
जादू तुझला शिकवाव्या, आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालुनी रंगीत कपडे, फुलपाखरा फसवावे. किती छान कविता आहे की नाही बघा. या कवितेमध्ये कोणाचं वर्णन केलेलं आहे? गवत फुलाचं. हे गवत फुल कसलंय? रंगरंगुल, रंगीबेरंगी, सानसानुल, अशी बरीचशी वेगवेगळी इथं विशेषणे दिलेली आहेत, नामं आलेली आहेत, अलंकार आलेले आहेत, काही लयबद्ध शब्द आलेले आहेत. फिरताना, हसताना, मित्राला सळसळती, झगमगती, खुलली रे, गेले रे, याच्यामुळे हा लय निर्माण झालेली आहे. हे लयबद्ध शब्द आहेत आणि ज्यावेळी अशी लय निर्माण होते, रला रट लाट आपण म्हणतो, त्यावेळी असणारा यमक अलंकार असतो. आता आपण अभ्यास करताना लक्षात ठेवायचं कोणता अलंकार आहे बाबा, हे देखील शोधायला लागा. म्हणजे अलंकारही आपले पूर्णतः फिक्स होतील, आपल्याला सगळे येतील. सांगाव्या, शिकवाव्या, तुझ्यासवे, फसवावे. कवी या गवत फुलाचं रूपडं बघून ना सुंदर असं अगदी देहभान विसरलेलं आहे. या माळावरती एक छोटंसं गवत फुल उगवलेले आणि हे कवीनं पाहिलेले. आणि मग कधी पाहिलेले? तर मित्रासंग माळावरती खेळताना पतंग उडवीत होता आणि त्यावेळी त्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग ते फूल, गवताचं जे काही फूल आहे ना, ते गवत फूल हळूहळू झुलते, वारा आले की झुलते, अजून काय हसतंय ते. आणि मग हे करत असताना की जो कवी जो आहे तो पतंग जो उडवतोय तो उडवायचा विसरूनच गेलाय आणि मित्रांना सुद्धा विसरून गेलाय बघा. पाहुण तुझला हरकून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा, तुला बघून, तुझ्या वेगवेगळ्या रंग बघून, तुझ्या छटा बघून मी सगळं विसरून गेलो. इतकं सुंदर सौंदर्य तुझ्यात दडलंय रे. असं इथं कवी कल्पना खूप छान केलेली आहे बघा. निसर्ग किती भरभरून देत असतो, फक्त आपण त्या दृष्टिकोनातून त्या निसर्गाकडे पाहायचं असतं. आणि हेच खरं बाळानं जीवन असतं आणि हेच आपण जीवन जगायचं असतं आणि दुसऱ्याला जगायला द्यायचं असतं. हिरवी नाजूक रेशीम पाती, केवढंसं गवत फुल आहे हो, तिचं पातं किती छोटं रेशमी आहे, तरी पण नाजूक आहे आणि दोन बाजूला दोन अशी सळसळतात जणू. निळ निळोली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. एक एक पाकळी कशी एका बाजूला निळ्या रंगाची आहे आणि पराग त्याच्यामध्ये आहेत ते पिवळ्या रंगाचे. पाकळी कशी आहे? निळ निळोली. तळी पुन्हा न गोजिरवाणी. तळ, तळ हे नाम आहे आणि गोजिरवाणी हे तिला दिलेलं विशेषण आहे. लाल पाकळी खुलली रे. पाकळी कशी आहे? लाल आहे. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुणे गेले रे. अरे हे सगळं पाहिल्यानंतर तुझं रूपडं सगळंच विसरून गेले की देवाण. वारा घेऊन रूप सानुले. वाराने सुद्धा एक असं रूप सानूला घेतलेले, छोटस बारक छोट. खेळ खेळतो झोपाळा, जणू काही तो वाऱ्यावर बसून झोपाळा खेळतोय. रात्र ही वली होऊन म्हणते, अंगाईचे गीत तुला. किती छान कल्पना केली की रात्र सुद्धा तुझ्या एवढी छोटी होते रे तुझ्यासाठी आणि ती तुला जणू काही झोप येण्यासाठी सुंदर असं अंगाई गीत गाते. मग मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहून लहान रे. मलाही असं वाटते तुझ्यापेक्षा मी अजून लहान व्हावं आणि तुझ्या संगती सदा राहावे, विसरून शाळा घर सारे. असं वाटते की तुझ्या बरोबर राहावं आणि नको ती शाळा आणि घर सुद्धा नको. तुझी गोजिरी शिकून भाषा. तुझी जी भाषा आहे ना ती कशी आहे? गोजिरी आहे, गोड आहे. तर तुझी भाषा मी शिकावी. तू जसं बोलतो तसं माझ्याशी तू जणू काही तुझ्या माझ्या गुजगोष्टी झाल्या पाहिजेत आणि माझ्या गुजगोष्टी मी तुला सांगाव्यात. एवढंच नाही तर तुझे खेळ पण शिकावेत आणि मला ज्या जादू येतात ना त्या जादू तुला शिकवाव्यात. आणि आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे. आभाळाला हट्ट करावा आणि म्हणावं मला देखील तुझ्याबरोबर खायला दे हा. तुझे घालणी रंगीत कपडे, फुलपाखरा फसवावे. तुझ्यासारखे रंगीत रंगीत कपडे घालून फुलपाखरांना सुद्धा जणू काही मी फुलच आहे असं समजावून द्यावं आणि हळूच फुलपाखरं माझ्या देखील येऊन बसतील. असं कवी किती छान कल्पना केलेली आहे. असा ह्या कवितेचा आस्वाद आपण घेतलेला आहे आणि आणखीनही घेऊ शकतो, पण वेळेअभावी एवढाच घेऊयात आणि वळूयात पुढच्या कृतीकडं.
कवितेत कोणत्या शब्दामुळे लय निर्माण झाली असे तुम्हाला वाटते? आता सगळे शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कवितेत कवी कोणाशी संवाद करीत आहे? गवत फुला. बरोबर. कवितेत निसर्गातले कोणकोणते घटक आलेले आहेत? शाळा आहे, घर आहे, आणखीन काय काय मित्र आहे. बघा 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 कोण कोण अजून सापडतंय. आभाळ आहे, आणखीन ऊन आहे, बघा 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 मित्र आहेत, पतंग आहे. असे सगळे आणखीन घटक आलेले आहेत. आणि कवितेत आलेले नाम आणि विशेषण जसे गोजिरा भाषा, गोजिरा आणि गोजिरी ही भाषा त्याचं रूप झालेलं आहे. असे आणखीन विशेषण तुम्ही शोधायचे आहेत. ते तुम्हाला आता मी शिकवताना सुद्धा सांगितलेले आहेत. तळी, गोजिरवाणी, लाल, पाकळी असे जरा आता शोधा. आणि कवितेतील यमकाच्या जोड्या सांगा. तुझ्या सवे फसवावे सांगाव्या शिकवाव्या आता पुढच्या तुम्ही लिहायच्या आहेत. अशा आकृतींच्या द्वारे विद्यार्थ्यांना कवितेतील आशय समजून घेण्यास तसेच निसर्गातील घटकावर मानवतेचा आरोप करून कसे वर्णन केलेले आहे हे समजून घेण्यास तुम्हाला मदत केलेली आहे. नक्की तुम्ही ते छानपैकी कराल आणि लिहाल. ठीक आहे. आता या दोन ज्या आहेत त्या तुम्ही आता लिहायच्या आहेत. नक्की येईल तुम्हाला. बघा माळावर एका काय बागेत आहे बघा, शोधा आणि लिहा. गवत फुलाला कोणकोणतं छान छान उपमा दिलेली आहे. गवत फुलासाठी झोपाळा कोण घाललाय? बहुतेक वारा का बघा. शोधा. मलाही माहिती नाही. गवत फुलाला अंगाई गीत कोण गाऊन झोपताय? आत्ताच सांगितलं मस्तपैकी मी. लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकाल तर सगळ्यांची उत्तरे येणार आहात. तुम्ही ते लिहिणार आहात. याच अपेक्षेत मस्तपैकी इथंच थांबूयात. अगदीच काही अडचण पुन्हा आली मी शिकवल्यानंतर तरी सुद्धा तुमच्यासाठी दत्त म्हणून उभा आहे दीक्षा ॲप. त्या दीक्षा ॲपवर टच करा आणि तुम्ही आणखीन व्हिडिओ पहा आणि आणखीन अधिकाधिक पुढं तुम्ही त्या प्रकारे जाल. याच अपेक्षेत इथंच थांबूयात. धन्यवाद. सबस्क्राईब तुम्ही करताय, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, तरच पुढचे नोटिफिकेशन मिळतील. आपण करत आहात याच प्रोत्साहनानं मीही आपल्यासोबत आहे. सोबत राहूयात 45 दिवस. धन्यवाद.